इंडोनेशियाची करन्सी आम्ही घेऊन घेतलेली आहे. हे आहे 1,00,000 रुपयाची नोट. इंडोनेशियन रुपी आहे हा. आणि ते शिवाजी महाराजांचं प्रतिमा लावलेली आहे बालीमध्ये, ते पण कार्तिकची पेंटिंग सुरू आहे बघा. छान एक गणपतीचं प्रतिमा बनवली गेलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आपण येऊन गेलो आहोत अहमदाबाद एअरपोर्टला. आता अजून इमिग्रेशन सर्व चेक इन वगैरे, बॅगेज चेक इन बाकी आहे. बॅगेज चेक इन झाल्यानंतर मग परत भेटूया. बघू कशी जर्नी होती आपली बालीची. आता सुरुवात होते ट्रिपची, कशी पार पडते लेट्स सी. आपल्या बाली ट्रिपचा पहिला दिवस. सर्व कस्टम क्लिअरन्स करून लगेज वगैरे चेक इन करून आता बसलो आहे वेट करत फ्लाईटचा. 2 वाजता आपली रात्रीची फ्लाईट आहे. आणि हा बघा कार्तिक अजून पण जागाच आहे, झोपायचं नाव घेत नाही. कार्तिक हाय कर. काय काय गौरी, कसा प्रवास झाला आजचा नंदुरबार ते अहमदाबाद? छान होता. ट्रेनचा प्रवास होता म्हणून रिझर्वेशन केलं होतं म्हणून छान वाटलं. आरामदायी प्रवास होता आमचा. मलेशिया एअरपोर्टला पोचलो आहे आणि आता 3 तास वेटिंग नंतर आपली बाली फ्लाईट आहे. एकदम शांत वातावरण आहे इथे. पाऊस पण पडतो आहे बाहेर, छान वाटतं आहे. चला पुढचा प्रवास कसा होता तो बघूया. लेट्स गो. मलेशिया ते बाली चहाचा आनंद घेत प्रवास सुरू आहे. वा क्या बात आहे. आता थोड्याच वेळात बालीत लँड करण्याची तयारी आहे. फायनली आपण बालीला पोचलो आहोत. वेलकम टू बाली मित्रांनो. आता पुढे भेटू आपल्या हॉटेलला. ही आपली हॉटेल आहे, हॉटेल कम रिसॉर्ट. या रिसॉर्टचे नाव आहे रिसाटा. एअरपोर्टपासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर हे रिसॉर्ट आहे. अगदी सुंदर. हा आपला बाली ट्रिपचा पहिला दिवस. हा आपला रिसॉर्ट आहे, इथे आपण थांबलेलो आहे. किती छान गार्डन आहे बघा. मस्त ग्रीनरी, सगळीकडे ग्रीनरी दिसते. एकदम शांत सायलेंट वातावरण आहे. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आहोत. इकडे पूल आहे पुढे, तो पण दाखवू तुम्हाला. ती पर नाईट प्राईस जी आहे इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट 3,000 रुपये आहे. विचार करा, आपल्याच भारतात हा स्टे 10 ते 15 हजाराला आपल्याला पर नाईट पडला असता, तो आपल्याला 3,000 रुपयाला पर नाईटला पडला आहे. किती सुंदर स्टे आहे. पूल वगैरे सर्व आहे इन्क्लूड केलेलं. बघा किती आराम चालला आहे कार्तिकचा पुलासोबत. किती छान व्ह्यू, आनंद घेतोय तो. पूल बघून कार्तिकला पण स्विमिंग करायची इच्छा होत होती, म्हणून आता शावर घेतो आहे. डोडो चला स्विमिंग को. डोडो रिलॅक्स करतोय आता. डोडो, पुलात मजा आली की फाटली होती? फाटली होती म्हणे. आता करन्सी इथे एक्सचेंज करून पुढे निघू आता बाली एक्सप्लोर करायला. एअरपोर्टला खूप महाग होता. इंडोनेशियाची करन्सी आम्ही घेऊन घेतलेली आहे. हे आहे 1,00,000 रुपयाची नोट. इंडोनेशियन रुपी आहे हा. इथून असं आल्यावर असं वाटतंय की आम्ही एकदम करोडपती होऊन गेलेलो आहे. हे टोटल पैसे किती आहेत बघा. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 लाख रुपये. ॲक्च्युली ही जी नोट आहे 1,00,000 रुपयाची, ही जवळपास म्हणजे एक नोट 550 रुपये एवढी आहे. म्हणजे आपला 1 रुपया म्हणजे त्यांचे 180 रुपये इंडोनेशियन रुपया होतं.
आणि 1 लाखाची नोट म्हणजे जवळपास ॲप्रॉक्सिमेटली 550 रुपयाची. आता करन्सी एक्सचेंज करून आम्ही निघालो आहे बाली सफारी पार्कसाठी. तिथं कार्तिक एन्जॉय करेल, सर्व प्राणी वगैरे बघेल असं प्लॅनिंग आहे. चला मग पुढे भेटूया सफारीमध्ये. बाली सफारी इथे येऊन गेलो आहोत आम्ही आता. वाईल्ड सफारीचा आनंद घेण्यासाठी आज दिवसभर वाईल्ड सफारी एन्जॉय करायची आहे. तिकीट वगैरे घेऊन घेतलं होतं पहिलेच ऑनलाईन Klook.com वर. आता चाललो आहे आम्ही बसमध्ये बसून वाईल्ड सफारीचा आनंद घेण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी. पूर्ण झाडं चारी बाजूला आणि गौरी तिकडे बसलेली आहे आणि पोच देते. एकदम थंडगार वाटतंय. म्युझिक वाजवणं सुरू आहे इथे, इंडोनेशियन म्युझिक. बांबू लावले वाटतं. फेस पेंटिंगचे छान ऑप्शन अवेलेबल आहे इथे. इथे कार्तिकला पण रंगवू आपण. कार्तिकची पेंटिंग सुरू आहे बघा. कार्तिकचा छानपणे मेकअप सुरू आहे. ही इज गेटिंग रेडी फॉर द जंगल. कार्तिक फेस पेंटिंग काढून तयार झाला आहे. कार्तिक कसलं चित्र काढलंय तू तोंडावर? भू मॅवचे काढलंय का? कार्तिकचे फेस पेंटिंग काढून आता वेगवेगळे प्राणी बघायला आलो होतो आम्ही. तो बघा समोर बसला आहे कोमोडो ड्रॅगन. आणि खाली इथे कासव आहेत. हा वरती बसला आहे तो आहे ग्रीन इगुआना असं इन्फॉर्मेशनमध्ये म्हटलेलं आहे बोर्डमध्ये. लार्ज लिझार्ड विथ रो ऑफ स्पाइन अलॉंग इट्स बॅक अँड टेल अँड डेव्हलप स्किन फ्लॅप अंडर द चिन यूज्ड फॉर कम्युनिकेशन अँड थर्मोरेग्युलेशन. इथं बाली सफारी पार्कमध्ये छान एक गणपतीचं प्रतिमा बनवली गेलेली आहे. सुंदर दिसते. बघा व्ह्यू किती छान आहे. आता नारळचे पाणी वगैरे घेऊन आम्ही परत फिरायला निघालो आहोत पुढे. ही दुसरी गाडी आले. सर्व इथं त्याला मगर म्हणताय पण तो मगर नाही आहे, गाडी आली ती. बिंटुरंग नावाचा प्राणी आहे हा. फीडिंग सुरू आहे त्याची. सीड काढतात ते तोंडातून. क्रॉप सीड डिस्पेन्सर म्हणतात त्याला. कारण त्याचे जे एन्झाईम्स आहे ते सीड जी असते आपले बिया असतात त्याला जे हार्ड शेल असतं त्याला सॉफ्ट करून टाकते आणि त्याच्यापासून मग नंतर झाडं उगण्यासाठी मदत होते. अशी ही स्पेशीस आहे. बिंटुरंग नाव याचं. हा आहे चारा खाणारा वाघ. आत्तापर्यंत आम्ही नरभक्षक वाघ पाहिले होते पण हा पहिलाच शाकाहारी वाघ आहे. इंडियन व्हाईट टायगर आहे हा. त्याचे पंजे बघा किती मोठे मोठे. पूर्ण पायच्या पाय आहे बघतो. तर हे रणथंबोर पार्क आहे आणि ते शिवाजी महाराजांचं प्रतिमा लावलेली आहे बालीमध्ये. ते पण खूप भारी वाटलं शिवाजी महाराजांची प्रतिमा बघून इथे. आणि पूर्ण हे रणथंबोर मंदिर आहे. म्हणजे जे रणथंबोर आपल्या इथे नॅशनल पार्क आहे इंडियामध्ये तेच रणथंबोरचं मंदिर इथं बनवलेलं गेलं आहे. म्हणजे आपली ओळख किती जगाबाहेर आणि शिवाजी महाराज त्यातल्या त्यात त्यांची ओळख म्हणजे इथं बाली सातसमुद्रा पार्क इंडोनेशियामध्ये आहे. बघून खूप आनंद झाला.
आता आम्ही येऊन गेलो आहोत बाली अगुंग नावाच्या कल्चरल शोला. या शोमध्ये इंडोनेशियाचे कल्चर दाखविले जाते. बाली अगंग कल्चरल शो नंतर हा आहे ॲनिमल रिप्रेझेंटेशन शो. हा आहे ऑरेंज गुटन. नमस्कार करते ना हुशार राहत आहे. Usia sekitar 7 tahun dan berasal dari Kalimantan. We look alike, don't you think? Their own. एवढा मोठा नारळ पडून टाकला Oh, त्याने बघा. finally, you're really done feeling that? And if they find something hard, they will knock your आपल्याला check शाबू onto the लागतो त्याने ground हाताने and got फोडलाय. that coconut juice. हा आहे टायगर रिप्रेझेंटेशन शो. वाघाबद्दल वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली जाते इथे. ते कशा प्रकारे स्विमिंग करून त्यांची शिकार करतात त्याच्याबद्दल ती माहिती दिली जाते इथे. bahkan terbiasa dengan sungai-sungai besar. Tigers are adept swimmers, unlike almost all other. पूर्ण बाली सफारी पार्कचा आनंद घेतला होता. शो संपला आहे. खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या. सफारी, जंगल, त्यानंतर बाली अगंग शो होता, कल्चरल शो होता ॲक्च्युली. बाली कल्चर वगैरे शो केला तिथे त्यांनी. त्यानंतर मग आता निघालो आहे. मग वेगवेगळे अजून तिथे एलिफंट प्रेझेंटेशन, टायगर प्रेझेंटेशन, बर्ड प्रेझेंटेशन, मग अजून ऑरेंज गुटन जे मंकी आहे त्याचं एक प्रेझेंटेशन होतं. ते म्हणजे मजा आली बघायला. खूप म्हणजे वर्थ विजिटिंग लोकेशन आहे. बालीमध्ये आलं तर नक्की विजिट करण्यासारखं आहे. बाली तमन सफारी पार्क म्हणून. सो नक्की विजिट करा इथे एकदा. चला तर पुढे भेटूया पुढच्या लोकेशनला, पुढच्या स्पॉटला. धन्यवाद.